वजन वाढणं नॉर्मल गोष्ट आहे, टेन्शन घेऊ नका. रोज वडापाव, पिझ्झा, बर्गर, चिप्स खाणं नॉर्मल आहे. पार्टीमध्ये घशापर्यंत येईपर्यंत खाणं नॉर्मल आहे. रोज तर्रीची भाजी खाणं नॉर्मल आहे. रोज सकाळी संध्याकाळी चहा बिस्किट खाणं नॉर्मल आहे. कुठलाही व्यायाम न करणं नॉर्मल आहे. कधीही न चालणं नॉर्मल आहे. थोडं वजन वाढलंय म्हणून काय झालं, नॉर्मल आहे. पोट आलंय म्हणजे खूप छान गोष्ट आहे. जिसे नाही पेट वो नाही सेट. शर्टची बटन बसत नाही मग काय झालं, नॉर्मल आहे. पॅन्ट कमरेमध्ये बसत नाही तर लूज पॅन्ट घाल. चालताना दम लागतोय तर लिफ्टचा वापर कर. पण तुमचं हे वाढलेलं वजन एक दिवस अबनॉर्मल रिपोर्ट घेऊन येईल. मग ब्लड प्रेशर, थायरॉइड, पीसीओडी, कोलेस्ट्रॉल असे आजार नॉर्मल होऊन जातील. आणि मग तुम्ही एक दिवस म्हणाल की माझं नशीबच खराब आहे, हे आजार मला सोडूनच देत नाहीये. मग तुम्ही आरशामध्ये बघून तुम्हाला रडू येणार. जुने कपडे कपाटातून निघत नाहीये. आणि मग एक दिवस असा येईल तुम्ही लोकांना बोलाल एके दिवशी मी खूप फिट होतो. आणि तुम्ही सेल्फी मध्ये फिल्टर शोधायला चालू कराल. आता ही वेळ गेलेली नाहीये. नॉर्मल आहे, नॉर्मल आहे हे बोलण्याचा नालायकपणा सोडून द्या. रिझल्ट हवा आहे ना, मग थोडं सॅक्रिफाईस करावंच लागेल. डाएट इझी नाहीये, पण त्याहूनही अवघड आहे हॉस्पिटलचं जेवण करणं. शरीर थोडं रिसेट करायला वेळ लागेल, पण रिग्रेट करण्याची वेळ येण्याच्या अगोदर सुरुवात करा. कारण वजन वाढल्यामुळे व्यक्ती मरत नाही, पण वाढलेलं वजन कमी न केल्यामुळे नक्कीच व्यक्ती मरत असतो. आणि एखादा जर आजार तुम्हाला झाला तर आयुष्यभर कमवलेली जी संपत्ती आहे तीही त्या आजारामध्ये आपल्याला घालवावी लागते. हा व्हिडिओ अशा व्यक्तीसोबत शेअर करा जो नेहमी बोलतो वजन तर वाढलंय पण नॉर्मल आहे. थँक्स फॉर वॉचिंग. फॉलो फॉर मोर.